नमस्कार. आज आषाढ महिन्यातला पहिला दिवस आणि जगभर कालिदास दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श असं कालिदासांनी आपल्या मेघदूतात म्हटलं आहे. तर कालिदासाची जी एकूण साहित्यकृती आहेत, कालिदासाच्या जीवनाबद्दल ज्या काही किंवदंती आहेत आणि कालिदास ज्या पद्धतीने आपल्या साहित्याकडे, निसर्गाकडे पाहतो, त्याचं थोडंसं आकलन करावं असा एक विचार आला. तत्पूर्वी कालिदास हा ग्रॅज्युएशनला असताना अभ्यासला होता. मला अजून आठवतं, मी बी ए सेकंड इयरला अंबेजोगाईला होतो, तेव्हा कालिदासाचं मेघदूत हे सिलेबसला लावलं होतं आणि तेव्हा आम्हाला मुडेगावकर सर शिकवायचे संस्कृत, आणि इंग्रजीसाठी धर्माधिकारी सर एक होते आम्हाला. आणि योग असा होता की त्या काळात इंग्रजी साहित्य आणि संस्कृत साहित्य या दोनही साहित्यांचा खूप चांगला अभ्यास करण्याचा योग आला. आणि दुसरं म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस, पावसाची सुरुवात. अंबेजोगाईच्या बाहेर दोन मोठी महत्त्वाची स्थानं आहेत भारतीय, त्यातल्या त्यात मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून. एक आहेत मराठीचे आद्यकवी मुकुंदराज आणि दुसरे आहेत दासोपंत स्वामी. तर मी तिकडे आवर्जून जात असे संध्याकाळच्या वेळेला, आणि मग आकाश दाटून आलेले, मेघ दाटून आलेले, आणि त्या काळात मेघदूताचं पुस्तक सोबत घेऊन जायचं आणि एक एक श्लोक मंदाक्रांता वृत्तामध्ये असलेला अप्रतिम सुंदर असं ते म्हणायचा प्रयत्न करायचा. आणि मला अजूनही आठवते की SYला असताना मी एकदा बीडला गेलो होतो, तेव्हा बीड आकाशवाणीमध्ये दासरी म्हणून होते, त्यांनी माझी मुलाखत घेतली होती. अर्थात SY BAचा विद्यार्थी असताना कालिदासावर बोलायचा एक योग आला होता, मला अजूनही ते आठवतं. आमचे बंधू डॉक्टर धर्माधिकारी, त्यांनी तो योग जुळवून आणला होता. ते म्हणाले, अरे आपण बोललं पाहिजे आणि रेडिओवर गेल्यावर अजून त्याचा जरा प्रचार होईल. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जेव्हा घरामध्ये बसलेलो आहोत, आणि दुसरी एक खंत अशी वाटत राहते की आज ज्या पद्धतीने कालिदासाचं वाङ्मयाचं अध्ययन व्हायला पाहिजे, जेवढी क्युरिओसिटी त्या कवीबद्दल पाहिजे, ती थोडीशी दिसत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की मी मागच्या मे 2019मध्ये विल्यम शेक्सपियरच्या जन्मस्थानी गेलो होतो. स्टॅटफोर्ड अपॉन एव्हन इंग्लंडमध्ये आहे. आणि तिथं गेल्यानंतर असं जाणवलं की त्याचं जे जन्मस्थान आहे ते ज्या पद्धतीने त्या लोकांनी सांभाळून ठेवलेलं आहे. विल्यम शेक्सपियरला जाऊन 400 वर्ष झाली आहे, जवळपास 404 वर्ष झाले. आणि आजही तुम्ही त्याच्या घरामध्ये गेलात तर तुम्हाला त्याचे घर, तो जन्मला, तो पाळणा, अगदी सगळं त्यांनी त्याची प्रतिकृती अर्थात ठेवली आहे सगळ्या गोष्टींची. आणि एक विशेष गोष्ट मला जाणवली म्हणजे तिथे एक वरांडा आहे, आणि त्या वरांड्यामध्ये एक मोठा खुला रंगमंच आहे. शेक्सपियर हा खूप मोठा कवी, नाटककार आहे, आणि जगभरातून किमान 6000 लोक रोज स्टॅटफोर्ड अपॉन एव्हन इथं शेक्सपियरच्या बर्थ प्लेसला भेट देतात. आणि शेक्सपियर्स बर्थ प्लेस ट्रस्ट नावाने त्यांनी ट्रस्ट निर्माण केला आहे. आणि तुम्हाला पाहिजे ते नाटक आणि त्या नाटकातला एखादा प्रसंग, ही मंडळी, तुम्ही गेलात आणि म्हणालात मला हॅम्लेटमधला ही सॉलिलकी ऐकायची, तर तिथे एक नटांचा एक समूह बसलेला असतो. ते येतात आणि ते रंगमंचावर तुम्हाला सादर करून दाखवतो. म्हणजे एखाद्या कवीला किती प्रेम करावं आणि त्याच्या स्मृती 400-500 वर्षानंतर सुद्धा किती जपाव्या, हे खरं ब्रिटिशांकडनं शिकलं पाहिजे. मी असंही वाचनात आलं होतं माझ्या की ब्रिटिश एम्पायर एक वेळ आम्ही सोडू, पण आम्ही विल्यम शेक्सपियरला सोडणार नाही, असा ब्रिटिशांचा शेक्सपियरबद्दल जेवढा प्रेम होतं. तर भारतामध्ये जेव्हा आपण कालिदासाचं म्हटलं की कालिदासाला इंडियन शेक्सपियर असं म्हणतात. अर्थात कालिदास हा आता दोनही मोठे कवी आहेत, त्यांची तुलना करत बसणं हे खरं तर इष्ट नाही.
परंतु दोन आपापल्या स्थानी वेगवेगळे आहेत. मात्र कालिदासाचं जे वेगळेपण आहे ते त्याच्या काळाबद्दल माहिती नाही आहे. तो कधी, अर्थात विद्वानांमध्ये मतभेद सुरू आहेत की दुसरं शतक म्हणतं कोणी इसवी सन पूर्व दुसरं अर्थात त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. त्यांनी ज्या कृती केलेल्या आहेत, त्यांनी निर्माण केलेले काव्य आहेत, ते आपल्याला खरं अध्ययन केलं पाहिजे असं मला वाटतं. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये संस्कृतामध्ये एक वचन आहे, मेघे माघे गतम वयाहा. याचा अर्थ आहे मेघ म्हणजे मेघदूतामध्ये आणि माघ म्हणजे माघ कवीच्या, या दोघांच्या वाचनामध्ये गतम वयाहा, आमचं आयुष्य गेलं मात्र अजून ते संपलं नाही आहे. म्हणजे मेघदूताचं चिरकाल तारुण्य टिकलेलं आहे आजसुद्धा. याचं कारण त्या साहित्यामध्ये असलेलं काहीतरी वेगळेपण आहे, ज्याला अ थिंग ऑफ ब्युटी जॉय फॉर एव्हर म्हटले, किंवा दिने दिने यन्नवतामुपैती तदैव रूपम रमणीयतायाहा. संस्कृत साहित्यशास्त्रात म्हटलं रमणीयता म्हणजे काय, जी रोज नवी 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 तुम्हाला भासते तिला रमणीयता असं म्हणतात. कालिदासाचं वाङ्मय हे रमणीय आहे. कालिदास नेमका कोण होता? कालिदासाचं कवी होता एवढं माहिती. कालिदासाच्या जीवनाबद्दल अनेक किंवदंती म्हटल्या जातात. मात्र कालिदासाचं अगदी नेमकेपणानं वर्णन हे जर्मन विद्वान प्रोफेसर मॅक्स मुलरनी केलं आहे. मॅक्स मुलरनी असं म्हटलं आहे एके ठिकाणी की रेअरली हॅज अ मॅन वॉक्ड अवर अर्थ हू ऑब्झर्व द फिनॉमिना ऑफ अ लिव्हिंग नेचर ॲज ॲक्युरेटली ॲज ही, though his accuracy was of course that of a poet and not that of a scientist. अंतःपुरातील गुजगोष्टींपासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपर्यंत कुठेही कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग, शृंगार व वैराग्य, काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉक्टर केना वाटवे नावाचे एक मोठे साहित्यिक होते. त्यांनी म्हटले की वाल्मिकीच्या नीतीला आणि व्यासाच्या बुद्धीला कालिदासानं सौंदर्याची जोड दिली. व्यासानं सत्य, वाल्मिकीनं शिव, तर कालिदासानं सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली. व्यास, वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचं सार साठवलेलं आहे असं महर्षी अरविंद म्हणतात. ते याच्यासाठी याची तयारी करत होतो. जेव्हा मी कालिदासाचं चिंतन करत होतो तेव्हा माझ्या पुस्तक एक अंक माझ्या हाती आला आणि तो आहे अंतर्नादचा अंक. अंतर्नादचा 1999चा अंक आहे. खूप जुना अंक आहे, कालिदास विशेषांक नावाने प्रसिद्ध असलेला. आणि याच्यामध्ये काय एकेका विद्वान मंडळींनी कालिदासावर लेख लिहिलेले आहेत. कालिदासाच्या जीवनाबद्दल अशा किंवदंती म्हणतात की कालिदास एक कमी शिकलेला होता. नंतर मग त्याचं लग्न एका राजकन्येशी झालं आणि राजकन्येने त्याला प्रश्न विचारला की दिसायला तर चांगला दिसतोस पण तुला काही बोलता येतं का, तुला काही साहित्य अस्ति कश्चित वाग विशेषः असा प्रश्न तिने विचारला. त्याचा अर्थ होता अरे तुझ्या बोलण्यामध्ये तुझ्या वाणीमध्ये काही विशेष आहे का. आणि मग कालिदास असं म्हणतात की कालिदासाला बोलता आलं नाही, तो बुद्धू होता. आणि नंतर मग त्यांनी कालीची उपासना केली आणि मग कालीचा दास म्हणून कालिदास नावाने प्रसिद्ध झाला. आणि तिने ज्या राजकन्येनी जी पत्नी झाली होती त्याची, तिने जो प्रश्न विचारला होता अस्ति कश्चित वाग विशेषः, या प्रत्येक शब्दावर त्यांनी एक एक महाकाव्य लिहून टाकलं अशी एक किंवदंती म्हणतात. जसं अस्ति शब्द आहे तसं अस्त्युत्तरस्याम दिशे देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा असं कुमार संभवाच्या सुरुवातीला आहे. कश्चितमध्ये कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिक. आज आपण मेघदूताचा अभ्यास करणार आहे. तो मेघदूतातला पहिला श्लोक. म्हणजे त्या पत्नीने विचारलेले एकेका शब्दावर त्यांनी महाकाव्य निर्मिती केली. असा एक कवी मोठा होऊन गेला. असं म्हणतात की कालिदासाच्या नंतर दुसरा एवढा मोठा कवी, उत्तुंग प्रतिभेचा कवी झाला नाही. आणि म्हणून संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे. ते असं आहे की पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा. म्हणजे पूर्वीच्या काळी कवींची गणना आम्ही करायला घेतली तर म्हणाले गणना करत असताना आपण पहिल्यांदा 1, 2, 3 असं करतो. या अर्थी 1 म्हटल्यानंतर ह्याला कनिष्ठिका असं म्हणतात. म्हणजे कवींची गणना करू लागलो, कवी मोजू लागलो तेव्हा पहिलं नाव कालिदासाचं आलं. आणि नंतर कवी कुठला घ्यावा याचा विचार करत राहिल्यामुळं, दुसरा त्या तोडीचा कवीच न मिळाल्यामुळं अनामिका सार्थवती बभूव असं म्हटलं. अनामिका म्हणजे या बोटाला म्हणतात अनामिका. तर अनामिका याचा अर्थ आहे जिला नाव नाही असा तो. म्हणजे कवीला याच्यातनं असं म्हणायचं की कालिदासासारखा दुसरा कवी नंतर जन्माला आला नाही.
नंतर एक गोष्ट कालिदासाचं महत्त्वाचं जे योगदान आहे ते थोडक्यात अगदी एका शब्दात चपखलपणे सांगून मी कालिदासाच्या एकूण वाङ्मयीन कृतीकडं आणि मग मेघदूताकडं वळणार आहे. अर्थात मेघदूत हा शब्द, मेघदूत हे वाङ्मय, मेघदूत हे जे खंडकाव्य, गीतकाव्य, याचा आवाका इतका मोठा आहे की अगदी 40-50 मिनिटांमध्ये ते खरं होणं कठीण आहे. खरं तर मी 7 दिवस तो एक एक भाग, त्यातला एक एक विषय असे सांगावा असा विचार करत होतो. पाहूया आपल्याला तो विषय पुढे नेता येईल, कसा नेता येईल तो. मात्र भवभूती नावाचा एक संस्कृतमध्ये मोठा नाटककार होता. असं म्हणतात की भवभूतींनी उत्तर रामचरित नावाचं नाटक लिहिलं आणि त्या नाटकातला एक श्लोक घेऊन तो कालिदासाकडे गेला. जो श्लोक दीर्घ आहे, मी त्यातली एकच ओळ फक्त सांगतो. अविदित गतयामा रात्री रेवम व्यरंसित अशी ती ओळ आहे. त्याचा अर्थ असा आहे की राम आणि सीता वनवासामध्ये असताना एकत्र जेव्हा रात्री बोलत, गुजगोष्टी करत, गप्पा मारत बसत असत आणि गप्पा मारत मारत काय व्हायचं की रात्र अविदित गतयामा, अविदित म्हणजे समजायचंच नाही, यामा म्हणजे रात्र, कळलंच नाही. रात्री रेवम व्यरंसित, रात्र अशीच निघून गेली असा त्याचा अर्थ होतो. रात्री एवम असा शब्द येतं. असं म्हणतात की भवभूतीने हा श्लोक कालिदासाला दाखवला. कालिदास म्हणाला की आता जो अनुस्वार आहे एवमवरचा, तो अनुस्वार काढून टाका. अनुस्वार काढल्यानंतर अजून खूप सुंदर अर्थ निर्माण होईल म्हणाले. आणि तो अर्थ असा, आता पहा, रात्री रेवम व्यरंसित, अर्थात रात्र अशीच निघून गेली असा त्याचा अर्थ होतो. मात्र कालिदास सांगतो अनुस्वार काढा, असा अर्थ होईल. मग रात्री रेव व्यरंसित, रात्री रेव या शब्दाचा अर्थ होतो रात्रच निघून गेली, मात्र आमच्या गप्पा संपल्या नाही. म्हणजे राम आणि सीता नूतन परिणित दाम्पत्य, नवीन लग्न झालेलं आहे, वनवासात गेले आहेत, एकमेकांशी गुजगोष्टी बोलत आहेत, गप्पा मारत आहेत आणि बोलत बोलत रात्र टपोर चांदणं पडलेलं आहे, संध्याकाळची वेळ आहे, एकमेकांना बोलणं सुरू आहे आणि बोलत बोलत रात्र संपून गेली, मात्र आमचं बोलणं संपलं नाही, असा भाव त्या श्लोकाचा प्रतीत होतो. म्हणजे हे कालिदासाचं जे बारकेपण आहे की अनुस्वार जर एक हटवला तर शब्दाचं काय सुंदर नादमाधुर्य होतं. असंही मी असं ऐकलं आहे की कालिदासाबद्दल किंवदंती बऱ्याच आहेत, त्याचे कितीतरी श्लोक आहेत आणि असं म्हणतात की त्या काळामध्ये राजे लोक आपल्याकडे असलेल्या कवींना काही पूर्ती करण्याचे, श्लोकपूर्तीसाठी एखादं वचन देत असत, त्याच्यावरनं त्यांनी श्लोक निर्माण करायचा. तर कमले कमलोत्पत्ती अशी एक पूर्ती करण्यासाठी श्लोक दिला होता असं म्हणतात. कमले कमलोत्पत्ती म्हणजे कमळापासून कमळाची उत्पत्ती. आता याच्यावरनं पुढे विस्तार कालिदासांनी असं म्हणतात की एका श्लोकात केला आहे, तो असा केला आहे की कमळापासून कमळाची उत्पत्ती श्रूयते न तो दृश्यते. असं ऐकलंय की कमळापासून कमळाची उत्पत्ती होते, आम्ही ऐकलंय पण पाहिलं नाही. तर कालिदासांनी त्याच्या पुढे ओळ अशी लिहिली, असं म्हणतात की बाले तव मुखांबोजे कथम इंदिवरद्वयम. एक सुंदर स्त्री आहे आणि तिच्या मुखावर, म्हणजे तिचा चेहरा जो आहे हे एक कमळ आहे आणि मुखकमल आपण ज्याला म्हणतो, आणि ते जे दोन डोळे आहेत, तर तो म्हणतो बाले तव मुखांबोजे कथम इंदिवरद्वयम. इंदिवर या शब्दाचा अर्थ आहे दोन छोटे कमळ. म्हणजे कमळापासून कमळाची उत्पत्ती आम्ही ऐकली होती, पाहिली नव्हती असं जे म्हटलं आहे. तर कालिदास म्हणतो ह्या मुखकमलावर हे जे दोन सुंदर डोळे आहेत, आपण रामरक्षेत म्हणतो नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, नवकमलदलाच्या स्पर्धा करणारे डोळे असलेले सुंदर डोळे, याच्यावरनं लक्षात येतं की शब्दांवर असलेली पकड कालिदासाची किती मोठी आहे. की कमळापासून कमळाची उत्पत्ती, एका स्त्रीच्या मुखावर तिचं एक मुखकमल आणि तिचे जे दोन डोळे म्हणजे अजून दोन छोटे डोळे, म्हणजे कमळापासून कमळाची उत्पत्ती. अर्थात कितीतरी गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आहेत कालिदासाबद्दल. हिंदीमधले एक मोठे नाटककार मोहन राकेश, त्यांनी आषाढ का एक दिन म्हणून एक खूप सुंदर हिंदीत नाटक लिहिले कालिदासाच्या जीवनाबद्दल. कारण कालिदासाच्या जीवनाबद्दल एकूणच काही गोष्टी सध्या तरी क्लिअर नाही आहेत. मात्र साहित्यामध्ये कालिदासाने जे वाङ्मय लिहिलं त्याचा थोडासा अभ्यास करून कालिदासाचं एक व्यक्तिमत्व रेखाटायचा प्रयत्न मोहन राकेश या मोठ्या हिंदी नाटककारांनी केला आहे. आणि आषाढ का एक दिन नावाचं एक खूप सुंदर नाटक ते आज यूट्यूबवर अवेलेबल आहे, आपण सर्वांनी आवर्जून ते पाहावं. कालिदासांनी ज्या रचना केल्या आहेत त्या थोडक्यात पाहूया आपण. कालिदासांनी 2 खंडकाव्य लिहिली आहेत. एक आहे ऋतुसंहार, दुसरे मेघदूत. मेघदूताला दूतकाव्य म्हणतात, खंडकाव्य म्हणतात, गीतिकाव्य म्हणतात. कालिदासांनी 2 महाकाव्य लिहिली आहेत. त्यामध्ये एक आहे रघुवंश, दुसरा एक कुमार संभव.
आणि कालिदासांनी 3 नाटकं लिहिली आहेत, संस्कृत नाटकं लिहिली आहेत. ती नाटकं म्हणजे मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अत्यंत गाजलेलं ते म्हणजे अभिज्ञान शाकुंतल. आता मुद्दा असा आहे की या सगळ्या एकूण कालिदासाच्या सृष्टीमध्ये मेघदूताचं वैशिष्ट्य असं काय आहे की जेणेकरून आषाढाच्या पहिल्या दिवशी जेव्हा प्रेमीजनांना हुरहुर लागलेली असते आणि आकाशामध्ये ढग दिसले, पाऊस पडू लागला की एकदम आपल्या प्रियसखीची आठवण येते. आणि तो काळ हजारो वर्षांपासून आजसुद्धा तसाच आहे. आणि त्याच्यामुळं आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू असं कालिदास म्हणाला. म्हणून आषाढाचा पहिला दिवस कालिदासाचा महाकवी कालिदास दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आणि म्हणून मेघे माघे गतम वया असं जे म्हटलंय की मेघामध्ये मेघदूताच्या वाचनामध्ये गतम वया आमचं आयुष्य संपून गेलं, पण मेघदूताचा अर्थ अजून लागला नाही, अर्थ सुंदर असं चिंतन झालं नाही, असं संस्कृत साहित्यात म्हटलं गेलं आहे. आता कालिदासाच्या बद्दल मराठीमध्ये एक फार मोठे कवी होऊन गेले की त्यांचं नाव आहे वसंत बापट. आणि दुसरी एक गोष्ट सांगितली पाहिजे, या मेघदूतावर जवळपास कमीत कमी 28 लोकांनी समश्लोकी लिहिलेले आहे. म्हणजे त्याच्या समश्लोकी याचा अर्थ मेघदूतामध्ये जवळ 120 श्लोक आहे, फक्त 120 श्लोक आहेत. आणि त्या काव्यावर कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिंतामणद्वा देशमुख, राची श्रीखंडे, नाग गोरे, बाभ बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट अशा थोरा आणि शांताबाई शेळके इतक्या मोठ्या मोठ्या विद्वानांनी समश्लोकी लिहिले आहे. समश्लोकी म्हणजे एक श्लोक कालिदासाच्या मेघदूताचा घ्यायचा आणि सोबत मराठीमध्ये त्याच वृत्तामध्ये किंवा अन्य वृत्तामध्ये मात्र समश्लोकी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. काही श्लोकांच्या समश्लोकी मी अर्थ सांगत असताना त्याची कथा आशय सांगत असताना सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता आपण थोडंसं मेघदूत याच्या कथा भागाकडे वळूया. मेघदूता म्हणजे काय, मेघदूतात कथा काय आहे. आणि भारत सरकारने कालिदासावर 2 पोस्टल स्टॅम्प प्रकाशित केलेले आहेत, एक शाकुंतलावर आणि एक मेघदूतावर. मी माझ्या या फेसबुक लाईव्हच्या ॲडच्या वेळेला फेसबुकवर टाकलेलं आहे, आवर्जून ते पाहावं. आणि तिथे एक यक्ष असा उभा राहिलेला आहे आणि खाली तो श्लोक लिहिलेला आहे, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू. तर ही जी कथा आहे, ह्या कथेचा अपूर्वाई अशी आहे, एखादा कवी मोठा का समजायचा, तर हे काव्य जे आहे हे कालिदासाच्या प्रतिभेचा वाग्विलास विस्तार आहे. कसं, तर याची कथा अशी आहे, एक यक्ष आहे. आता पहा, याच्यामध्ये त्या यक्षाचं नावसुद्धा सांगितलेलं नाही, म्हणजे निनावी आहे. तो यक्ष कोण आहे, तर सुरुवातीलाच कालिदासाने म्हटलंय, कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्ता शापे नास्तंगमित महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. आता इथं कश्चित कांता म्हटले, कश्चित म्हणजे कोणीतरी एक यक्ष. आणि त्याला असं झालं, असं म्हणतात की तो यक्ष अलकावती नगरी जी हिमालयाच्या तिथे आहे, जी स्वतः कुबेराची नगरी आहे, आणि कुबेराचा एक दास असतो यक्ष. आणि त्या यक्षाचं नवीन लग्न झालेलं आहे. कुबेराने या यक्षाला एक काम सांगितलेलं असतं. त्याला काम असं सांगितलेलं असतं की कुबेर हा महादेवाचा भक्त आहे आणि सकाळी पूजेच्या वेळेला कमळ आणायचे आणि कमळांची पूजा, कमळांनी महादेवाची पूजा करत असे कुबेर. आणि या यक्षाकडे काम होतं की त्यांनी कमळ आणावं, आणि त्यांनी कमळं आणली. आता याच्यावर पण अनेक कथेमध्ये सुद्धा विभाग आहेत बरं का. मी एकच कथेतला एक भाग सांगतो फक्त, की त्या यक्षाला झालं असं की संध्याकाळी थोडीशी उशीर झाला, उठायला उशीर झाला, आणि सकाळी त्याला फुलं आणायला जरा वेळ लागला. म्हणून त्यांनी काय केलं होतं, संध्याकाळीच फुलं तोडून ठेवली होती. आणि असं म्हणतात की त्या फुलामधून एक सकाळच्या वेळेला जेव्हा ते फुल उमललं तेव्हा त्यातून एक भुंगा आला आणि तो कुबेराला चावला. आणि कुबेराला लक्षात आलं की हे रात्री तोडलेली फुलं आहेत आणि आपल्याकडं फुलं रात्री तोडता येत नाहीत असा शास्त्रातला प्रघात आहे. आणि त्याच्यामुळं कुबेराने रागात येऊन त्या यक्षाला शाप दिला. आणि यक्षाला तो शाप असा दिला की म्हणाले, तू जिच्यामुळं या कामात प्रमाद झालेला आहे तिच्यापासून 1 वर्षासाठी तू दूर जाशील. आणि म्हणून यक्षाला 1 वर्षासाठी, ज्याला विजनवास म्हणतो, वनवास म्हणू आपण, त्या अलकावती नगरीपासून रामगिरी नावाचा आश्रम आहे, रामगिरी नावाचा पर्वत आहे. आता आपल्याकडं नागपूरच्या जवळ रामटेक म्हणून आहे, जिथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची निर्मिती झालेली आहे आणि खूप चांगलं काम त्या विद्यापीठातर्फे चालतं. तर
ती खऱ्या अर्थानं कालिदासाची आठवण म्हणून मराठी जनांना आहे. कारण अलकावती म्हणून यक्ष रामगिरी पर्वतावर म्हणजे नागपूरच्या जवळ असलेल्या रामटेकापाशी आला आणि तो तिथे आला. तिथे एक रामगिरी नावाचं पर्वत आहे, त्या पर्वतावर तो बसला आणि 8 महिने कसे बसे त्यांनी काढले. 8 महिने झाल्यानंतर जेव्हा आषाढाचा पहिला दिवस आला म्हणजे आकाशामध्ये मेघगर्जना होऊ लागली आणि वर पाहिल्यानंतर त्याला जेव्हा आठवण येऊ लागली आपल्या प्रिय पत्नीची, कारण पत्नी अलकावती नगरीमध्ये आणि यक्ष आलेला आहे रामटेक वर आणि तिथून तो पाहतोय आणि ते पाहिल्यानंतर आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज, एखादा मोठा काळा कभिन्न असा एक मोठा ढग दिसतो आणि तो ढग जणू त्या पर्वतावर आदळतोय स्वतःला, अशी ती कल्पना त्याच्यामध्ये कालिदासाने वापरली. आता हे सगळं वाङ्मय मंदाक्रांता नावाच्या वृत्तामध्ये हे 120 श्लोक लिहिलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, कालिदास हा उपमेसाठी ओळखला जातो. असं म्हणतात की उपमा कालिदासस्य, कालिदासाची उपमा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मात्र मेघदूतामध्ये कालिदासाने उपमा तर वापरली आहे, मात्र त्याच्यासोबत अर्थांतरन्यास नावाचा एक अप्रतिम अलंकार कालिदासाने वापरलेला आहे. यथावकाश श्लोकांमध्ये आपण पाहूया. आणि मग यक्षाला लक्षात येतं की आता आकाशामध्ये मेघ दिसत आहेत आणि मग त्याला आपल्या पत्नीची खूप आठवण येते आणि मग त्याच्या कल्पना एक अशी सुचते त्याला की कल्पना अशी सुचते की हे जे मेघ आहेत समोर आलेले त्या मेघांनाच आपण आपला दूत समजून, मेघांनाच आपण आपला दूत समजून आपला संदेश आपल्या पत्नीपर्यंत म्हणजे पोचवायचा का, असा विचार कालिदासाच्या मनात येतो. आणि मग तो यक्ष त्या मेघाला सांगतो की हे मेघा, माझी पत्नी अलकावती नगरीत राहते, तू तिला एवढा संदेश सांगशील का की 8 महिने आता झालेले आहे आणि पाऊस काळ संपल्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की आधीच्या काळी युद्धाच्या मोहिमासुद्धा पावसाळ्याच्या आत आटोपत असत. बुद्ध धर्मामध्ये जे वर्षावासाची जी संकल्पना आहे, भगवान तथागत गौतम बुद्ध बरेचदा वर्षावासामध्ये 4 महिने, म्हणजे आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाची जी संकल्पना आहे की 4 महिने निवांत चिंतन, अध्ययन, अध्यापन आणि त्यासोबतच जे प्रेमी युवक आहेत, प्रेमी लोक आहेत, त्यांच्यासाठी पती पत्नी जवळ राहणं, त्या आकाशामध्ये आलेल्या मेघांच्या सोबत आपली पत्नी सोबत असणं, हा एक कातर भाव, हा एक शृंगारातला भाव कालिदासाने इथे वापरलेला आहे. आणि मग कालिदास विस्तारानं त्या मेघाला सांगतोय की हा माझा संदेश त्या माझ्या पत्नीला देशील का. मग मेघ विचारतो, म्हणजे अर्थात मेघ कसा विचारेल, आपण हा प्रश्न कल्पना घेतली पाहिजे. मग कालिदास त्या यक्षाला तो संदेश द्यायला सांगतो आणि संदेश दिल्यानंतर त्याला मार्गही सांगतो कालिदास. आता अलकावती नगरी कुठे आहे हे मेघाला कसं कळणार. आणि मुळात मेघ हा काही दूत असू शकत नाही, कारण मेघ हा काही जिवंत माणूस नाही आहे की ज्याला आपण सांगायला की हे घे आणि एवढी चिठ्ठी हिला देऊन टाक, आणि ती चिठ्ठी जर वडिलांच्या हातात मिळाली, भावाच्या हातात लागली तर अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गंमतच आहे. तर मुद्दा असा आहे की कालिदास मग मेघाला अलकावती नगरीकडे जाण्याचा रस्ता सांगतो. आणि मग तो रस्ता सांगताना तो जो पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या रामगिरी आश्रमाच्या पासून अलकावती नगरीपर्यंत जाणाराचा जो रस्ता आहे याच्यामधून आपल्या लक्षात येतं की कालिदासाचा भारताच्या एकूण भूगोलाचा किती सुंदर अभ्यास होता. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक व्हावं असा हा ग्रंथ आहे. आणि कालिदास हे सांगतो पूर्व मेघामध्ये, मेघदूताचे दोन भाग आहेत, एक आहे पूर्व मेघ आणि दुसरा आहे उत्तर मेघ. आणि उत्तर मेघामध्ये कालिदास यक्षाची जी पत्नी आहे, यक्षाच्या घराचं वर्णन आहे, यक्षाच्या पत्नीचं वर्णन आहे आणि त्या संदेशाचं वर्णन आहे. असं थोडक्यामध्ये ही कथेचा आशय आहे. आता आपण थोडंसं यक्षाने नेमकं कसा संदेश दिलेला आहे, यक्ष काय म्हणतोय, हा मुळात ही जी श्लोक आहेत ना हे एक एक वाचून त्याचं चिंतन करून त्याचा उलगडा करून ते खरं सांगायला पाहिजेत. कालिदास असं म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा की हे मित्रा जातम वंश. आता कालिदास यक्षाच्या करवी मेघाशी बोलतोय आणि मेघाला आता काम आपलं करून घ्यायचं आहे, मेघाकडनं आपला संदेश आपल्या पत्नीपर्यंत पोचवायचा आहे. आणि त्याच्यामुळं पत्नीपर्यंत जर पोचवायचा जर संदेश असेल तर जो आपला दूत आहे मेघ,
त्याचीच थोडी स्तुती केलेली आहे कालिदास म्हणजे तो यक्ष त्या मेघाला म्हणतो की जातम वंशे भुवन विदिते पुष्करावर्तकानाम जानामि त्वाम प्रकृती पुरुषम कामरूपम मघोनः. अरे कालिदासा, अरे अरे मेघा, मी असं ऐकलेलं आहे की पुष्कर आणि आवर्तक असे मेघांचे 2 कुळं सांगितलेले आहेत आणि त्या कुळामध्ये जन्माला आलेला अत्यंत विद्वान, अत्यंत हे असलेला, तो बलवान असलेला आणि कामरूपम मगुना, जणू का इंद्राचं साक्षात स्वरूप असलेलं आहे मेघा, तुला माझं हे काम करायचं आहे. आणि मग जाताना कसा जाशील, तर त्यांनी सांगितलं जाता जाता तू काय कर, तर माझा संदेश घेऊन तू जेव्हा जाशील तेव्हा हे मेघा, तुझ्याकडे ज्यांनी आपले काळे केश नुकतेच धुतलेले आहेत अशा सुंदर स्त्रिया तुझ्याकडे पाहतील. आणि आकाशामध्ये जेव्हा मेघ आल्यानंतर वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या भावानी, वेगवेगळ्या अंतःकरणातल्या अंतःचक्षुनी त्या मेघाकडे पाहतील. आणि हिंदीमध्ये एक गाणं होतं म्हणतात पूर्वी की तेरी 2 टकिया की नोकरी में मेरा लाखों का सावन जाए. म्हणजे ती एक प्रेयसी म्हणते की 2 रुपयाच्या नोकरीसाठी माझा लाखोंचा सावन, म्हणजे माझा जो वसंत ऋतू आहे, माझा जो म्हणजे माझा जो पावसाळ्यातला हा जो सावनचा जो काळ आहे तो जातोय. किंवा जिस सावन में पिया घर नाये आग लगे उस सावन को, ज्या याच्यामध्ये आपला प्रियकर सोबत नसेल तर काय उपयोग आहे अशा याला, असं म्हटलं जातं. तर त्या मेघाकडे पाहून अनेक युवती मेघाकडे पाहिल्या जातील. आणि मग कालिदास म्हणतो मंदम मंदम नुदती पवनः चानुकूलम यथात्वम. हे मेघा, तू जिकडे जाशील तिकडे सुंदर सुंदर छान छान हवा, शीतल वारा सुटेल. तू काय कर, मग आता तुला सांगतो. स्निग्ध छाया तरुषु वसतिम. इथं पहिल्या श्लोकामध्ये एक थोडासा उल्लेख राहून गेला, तो म्हणजे रामचंद्र प्रभू वनवासात होते तेव्हा सीतेला जेव्हा रावणाने अपहरण केल्यानंतर ती अशोकवनात गेली आणि मग हनुमंताला सीताशुद्धीसाठी जेव्हा पाठवलं होतं आणि तो संदर्भ कदाचित कालिदासाच्या मनात असावा आणि ती सीताशुद्धीला जसा संदेश घेऊन हनुमान गेले होते तसं या मेघाच्या करवी तो संदेश द्यावा असा विचार होता आणि म्हणून हे काव्य लिहिलं गेलं असं पण विद्वानांचं मत आहे. नंतर मग वाटेमध्ये आता मार्ग सांगतोय कालिदास सांगतोय की हे मेघा, तू असं आकाशात उडत राहशील आणि तेव्हा काय होईल, गर्भाधान क्षणपरिचय, गर्भाधानाचा म्हणजे हंस जे आहेत आणि एक पक्ष्यांच्या गर्भाधानाचा काळ सुरू होतो याच काळामध्ये आणि तू आलास म्हणून त्यांना सुद्धा आनंद होईल. आणि मग खे भवंतम बलाका, म्हणजे पक्षी असे उडतील की जणू काही त्यांनी पक्ष्यांची एक माळ झालेली आहे आणि ती माळ आणि त्या मेघावर जणू काही पक्ष्यांनी माळ धारण केलेली की हे बरं झालं मेघा तू आलास, म्हणजे असा तो विषय आहे. नंतर तो मार्ग सांगतात, मार्गम तावत शृणु कथयतः स्वत प्रयाणानुरूपम. कालिदास त्याला मार्ग सांगतो, वाटेने जाताना कसं जाशील, तर सांगितले तो आधी आम्रकूट पर्वत लागेल आणि मग आम्रकूट पर्वतावर थोडासा तू क्षणभरासाठी विश्रांती घे. आम्रकूट पर्वताचं वर्णन करताना असं केलं, आम्रकूट पर्वतावर संपूर्ण बाजूनी तो आंब्याच्या झाडांनी भरलेला पर्वत आहे आणि त्या आंबे पिवळे असतात आणि पिवळ्या धम्मक आंब्यांनी असा तो पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या शिखरावर तू असा क्षणभरासाठी विश्रांती घे. आणि मग जे देवलोक वरून पाहतील त्या पर्वताकडं ते जणू काही तो पृथ्वीचा स्तन दिसावा एवढा तू सुंदर दिसशील. आणि याचा अर्थ असा आहे की प्रकृतीचं मानवीकरण कालिदासाने याच्यामध्ये केलेलं आहे. आणि कालिदासानी त्या मेघाला असं सांगितलं की तुला मी हे काम सांगतोय पण वाटेमध्ये माझं काम करता करता तुला इतक्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, त्या पण तू पहा, त्या पण तू आवर्जून पहा असं ते म्हणतात. नंतर पुढे जायला सांगे. अर्थात हा मार्ग इतका सुंदर आहे, एक एक श्लोक खूप विस्तार होऊ शकतो, अगदी थोडक्यात मी घेतोय. पुढे रेवा नदी लागेल, नंतर दशार्ण नावाचा प्रदेश लागेल आणि दशार्ण प्रदेशाची राजधानी विदिशा नगरी लागेल, वेत्रवती नगरी येईल. मग थोडासा मार्ग वाकडा करून कालिदास इथं सांगतात की थोडासा मार्ग वाकडा करून तू उज्जैनीला आवर्जून जा. आणि मग उज्जैनीचं वर्णन करतात आणि लीला पांगेर यदिन रमसे लोचनेर वंचितोसी. अरे तू जर त्या म्हणजे तिथं गेल्यानंतर उज्जैनी नगरीमध्ये त्या स्त्रिया तुझ्याकडे पाहतील आणि त्यांच्या तिरछे नेत्र कटाक्ष आपण ज्याला म्हणतो तिरप्या डोळ्यांकडे त्या तुझ्याकडे पाहतील आणि तू जर त्यांच्या डोळ्यांकडे पाहिलं नाहीस तर तुझ्या डोळ्यांचा उपयोग काय होईल आणि लोचनही वंचित होसी. असं हसत खेळत त्यांनी कालिदासाने यक्ष त्या मेघाला सांगतो. आणि तिथेच गेल्यानंतर महाकाल जे महादेवाचं मंदिर आहे महाकाल,
अच्छा महाकाल मंदिरा आवर्जून जा आणि तिथे थांब थोडंसं. स्निग्ध गंभीर घोषम असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. महाकाल होईपर्यंत संध्याकाळपर्यंत थांब आणि संध्याकाळी महादेवाची आरती जेव्हा होईल तेव्हा आरतीमध्ये आणि तुझ्या आकाशाचा म्हणजे तुझ्या ढगाचा आवाज कर. स्निग्ध गंभीर घोषम असा गडगडाट कर आणि ज्याच्यामुळं महादेवाची तुझ्यावर कृपा होईल असं कालिदास सांगतो. आणि मग तिथे स्त्रिया कशा नाचतील आणि किती सुंदर ते वातावरण आहे हे सांगतो कालिदास. अशावरून असंही म्हणतात की कालिदास हा उज्जैनी नगरीचा राहणारा होता असंही काही विद्वान म्हणतात. कारण जवळपास 6 ते 7 श्लोकामध्ये उज्जैनी नगरीचं वर्णन मेघदूतामध्ये केलेलं आहे. मग तो मार्ग पुढे पुढे जात जात मग तू पुढे कुठे जा तर म्हणाले निर्विंध्य नावाची एक निर्विंध्या नदी आहे. आणि ती नदीचं वर्णन करताना असं केलं आहे की मेघ असा वरून जातोय आणि खाली ती नदी अगदी पाणी कमी झालेलं आहे तिचं आणि तिच्याकडे तू पहा आणि ती नदी जणू काही त्या मेघाची पत्नी प्रेयसी असं म्हटलंय. आणि तो म्हणतो की स्त्रीणा माध्यम प्रणयवचनम विभ्रमोहि प्रियेषु. तुला ती लगेच्या लगे असं शब्दात सांगणार नाही. ती म्हणजे स्त्री ही जी प्रेमाचं जे आपल्या प्राकट्य करते ते शब्दानं कधीच करत नाही, तर ती हावभावानं तिच्या प्रेमानं तिच्या हावभावाने प्रेमाचं आमंत्रण देते असं कालिदास मेघाला सांगतो. नंतर सांगतो की तो उज्जैनी नगरीच्या नंतर गंभीरा नदी आहे. गंभीरा नदी आहे ती पण सुकलेली नदी आहे आणि तिचं पण थोडंसं पाणी पी. आणि म्हणून तो पाणी प्यायला खाली उतरतो आणि मग तजेलदार होतो मेघ आणि मग पुढच्या प्रवासाला जातो. याच्यामुळं त्या नदीला सुद्धा पत्नी किंवा प्रेयसीचं वर्णन कालिदास करतो. पुढे गेल्यानंतर तू काय कर तर कैलास पर्वत लागेल. कैलास पर्वत कसा ओळखायचा तर जिथं म्हणजे हिमालय लागेल, हिमालयाच्या तिथेच कैलास लागेल. गंगा नदी वाहत असेल आणि तस्योत्संगे प्रणयिन इव स्त्रग्ध गंगादुकूला. ही जी सुंदर वर्णनं आहेत ना, हे आलेले प्रसंग आहेत. कालिदासाच्या आयुष्यामध्ये सुद्धा कितीदा तरी त्याला या वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं असं म्हणतात. हा जो मार्ग सांगितलाय कालिदासाने त्याच्यात माल प्रदेश आहे, आम्रकूट आहे, विंध्य, रेवा नदी, दाशार्ण देश, विदिशाची राजधानी, निर्विंध्या नदी, वेत्रवती, चर्मनवती, गंभीरा नदी, उज्जैनी, कणखल लागेल, हिमालय लागेल. हिमालयाच्या नंतर तू कैलास ओलांडशील आणि कैलास ओलांडल्यानंतर मग अलकावती माझी नावाची नगरी माझी तुला पाहायला मिळेल. आता अलकावती नगरीचं जे वर्णन कालिदासांनी केलेलं आहे मित्रांनो, ते इतकं सुंदर आहे, डोळ्याचं पारणं फेडणार आहे. अलकावती नगरी म्हणजे काय आहे तर कालिदास असं म्हणतो की ती अलकावती नगरी म्हणजे असं एक प्रकारचं गाव आहे की जिथं वय जे आहे ते केवळ यौवन हेच वय आहे. जिथे ताप येतो तो प्रेमाने कुसुम शरजा अधिष्ट म्हणजे म्हणजे कामजे ह्याच्यापासून येणारा जो ताप आहे तो तिथे ताप येतो. आनंदोत्थम नयन सलिलम यत्र नान्येर निमित्तैहि नान्यस्तापहा कुसुम शरजा अधिष्ट संयोग साध्यात नाप्यन्यत्र प्रणय कलहाद विप्रयोगोपपत्ती वित्तेशानाम नच खलु वयोर यौवनादन्यदस्ती. हा त्याच्यातला श्लोक आहे. त्याच्यात म्हटलंय की डोळ्यातून पाणी फक्त आणि फक्त आनंदाश्रूच येतात त्या अलकावती नगरीमध्ये. दुसरा ताप इथे नाही, फक्त कामरूपी तापच इथे येऊ शकतो. आणि प्रणयाच्या सोबत होणारा जो कल आहे म्हणजे प्रेयसी बरोबर होणाऱ्या ज्या गप्पा चर्चा त्याच्यातून होणारं लाडे गोडेचं भांडण असेल तेवढाच तिथे आवाज येतो. आणि दुसरं वय तिथे नाही. वित्तेशानाम नज खलु वयोर यौवनादन्यदस्ती. वित्तेश म्हणजे हे जे यक्ष आहेत, यक्षांची पोरी आहे ती. आणि यक्ष, किन्नर, गंधर्व आपल्याला हे माहिती आहेत सगळे. हे एक प्रकारे देवताच आहेत, परंतु या साहित्य कला याच्यामध्ये ज्यांनी आपलं खूप योगदान दिलेलं आहे असं. मग कालिदास सांगतो की तू आता माझं घर कसं ओळखशील. अलकावतीमध्ये गेलास तर माझं घर कसं ओळखशील तर सांगितलं की बरोबर कुबेराच्या उत्तर दिशेला माझं घर आहे म्हणाले, कुबेराच्या घराच्या. आणि त्या घराला कसं ओळखशील तर कालिदास सांगतो यस्योद्याने कृतकतनयः कांतया वर्धितो मे हस्तप्राप्य स्तबकनमितो बालमंदार वृक्ष. तुला लक्षात येईल की छोटासा बालमंदार वृक्ष तिथं माझ्या घराच्या समोर माझ्या पत्नीनं तिच्या हाताने जसं काही आपल्या लहान मुलांना जसं ती सांभाळते त्याप्रमाणे तिने ह्या बालमंदार वृक्षाला आपलं पाणी घालून त्याला उभं केलेलं आहे. असा तो सुंदर शंख चक्र पद्म याचं बाहेरच्या बाजूने माझ्या घराच्या हे जाणवेल तुला. आणि तिथं गेल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुला लक्षात येईल की माझी पत्नी
तू कशी पत्नी कशी ओळखशील, त्या पत्नीचंही वर्णन कालिदासाने फार सुंदर केलं. म्हणजे कालिदासाला अपेक्षित असलेली स्त्री कशी असते याचं सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने चिंतन करता येतं. आता आणि मग कालिदास इथं तिच्या विरहाचं लक्षणं सांगतो. कारण 1 वर्ष आम्हाला दूर राहायचं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय संस्कृतीमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष जी सांगितलेली संकल्पना आहे त्याच्यामध्ये काम जो आहे त्याच्यामध्ये आपल्या पतीशी अत्यंत ज्याला म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो किंवा ज्याला आपण लॉयल्टी म्हणतो की 8 महिने पती सोबत नाही आहे तरीसुद्धा ती इतकी आठवण काढते आहे. ती विरहामध्ये माझी पत्नी बसलेली आहे, तिला तू कसं ओळखशील. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये विरहिणीची पण लक्षणं सांगितलेली आहेत. तानवम मलिनांगदा म्हणजे ती कशी दिसेल, ती दिसायला कशी, तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबा धरोष्टी, तिचं वर्णन कालिदासाने इतकं सुंदर केलेलं आहे. मुळातून खरं ते. आणि दुसरं विशेष महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कालिदासाच्या सगळ्या वाङ्मयावर मल्लीनाथ नावाचा एक खूप मोठा टीकाकार होऊन गेला. त्यांनी इतकं सुंदर टीका लिहिलेल्या आहेत की ती कशी दिसते. तर कालिदास त्या यक्षाची पत्नी कशी दिसते त्याचं थोडंसं मुळातून वर्णन आपण पाहूया. कालिदास सांगतो ती कशी दिसते. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबा धरोष्ठी मध्ये एक श्यामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी श्रोणी भारा दलसगमना स्तोकनम्रास्तनाभ्याम या तत्रस्या देवती विषये सृष्टिराद्यैव धातू. अरे ती एकदम अशी कृशतनू तन्वी झालेली आहे. तन्वी म्हणजे कृशतनू नातिपुष्ट शरीरा इति. आणि आकृती सुंदर असलेली, श्यामा म्हणजे युवती असलेली, अप्रसूता म्हणजे 16 वर्षांची असलेली, शिखरी दशना म्हणजे जणू काही शिखरांना स्पर्धा करणारे अनुकुचीदार असे तिचे दात आहेत. आणि पुन्हा कशी येते पक्वबिंबा धरोष्टी, पिकलेल्या बिंब फळासारखं, पिकलेल्या तोडल्याच्या फळासारखे जिचे ओठ आहेत. पुन्हा मध्ये एक श्यामा मध्यभागे कृशा दुर्बला. आता अर्थात हे खूप विस्तारानं वर्णन होईल. मात्र कालिदास हे सांगतोय की ती खूप हाडकुडी झालेली आहे व आठवण काढून तिचे कपडे अगदी मळलेले आहेत, तिला कशातच भान नाही आणि ती जणू काही एक एक फूल समोर असं ठेवतीये आणि ती मोजतीये फुलांमध्ये आता किती दिवस राहिले, कधी पती येतोय घरी, असा विचार करते. कालिदास असंही सांगतो त्या विरहिणीचं वर्णन करताना की म्हणे ती सारखी आठवण काढते माझी. आणि तिच्या घरामध्ये एक छोटासा रसिका असं नाव असलेली एक छोटासा पोपट आहे आणि त्या पोपटाला सारिका आणि तिला विचारते काय गं तुला यांची आठवण येते की नाही, जे तुझी सारखी आठवण करतायत. अशा प्रकारे ती तिच्या पोपटाशी बोलेल. आणि समोर विणा घेऊन उत्संगेवा मलिनवसने सौम्य निक्षिप्य वीणाम मदगोत्रांकम विरचित पदम गेय मुद्गा तुकामा तंत्री रार्द्राम नयन सलिलई सारयित्वा कथमचित. कालिदासाची ही जी उपमा आहे, हे जे दृश्यचित्र ज्याला आपण इमेज म्हणतो ते इतकं सुंदर आहे, उभं केलेलं आहे. कालिदास म्हणतो की समोर वीणा घेऊन ती बसलेली आहे आणि त्या वीणा गात असताना असं गाणं गाते ज्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे. आणि गाता गाता तो वीणा असा समोर ठेवलेला आहे आणि त्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत आणि त्या वीणेच्या तारेवर खाली पडत आहेत. आणि ते तारेवर पडल्यामुळं तंत्री आर्द्राम नयन सलिलैही तंत्रीम आर्द्रा, डोळ्यातल्या पाण्याने ती जी तंत्री म्हणजे तार आहे ती थोडीशी ओलसर झालेली आहे आणि त्याच्यामुळे आवाज जो होतो तो भ्यासूर यायला लागलेला आहे. एवढा सुंदर आवाज येत नाही आहे याचा, तिचाही आवाज येत नाही आणि त्या वेलीचाही आवाज, वीणेचाही आवाज येत नाही. आणि असं ते रूपडं तुला पाहायला मिळेल. किंवा ती एकतर पूजेत असेल. यक्ष कोणाला सांगतो, मेघाला सांगतोय की तू यक्षपत्नी कशी ओळखशील, तर ती एकतर पूजा करत असेल, एकतर त्या पोपटाशी बोलत असेल, किंवा एकतर ती गाणं म्हणत असेल, तर किंवा ती थोडीशी झोपली असेल. कालिदास सांगतो ती थकून झोपली असेल तर तिला उठवू नको. आता उठवू नको म्हणजे काय, तर तू खूप मोठा आवाज करतोस. कोण? मेघ. यक्ष त्या मेघाला सांगतोय तो गडगडाट केल्यानंतर ती अशी घाबरून उठेल म्हणे, तसं नको करू. झोपल्यानंतर काय होईल तर सॉरी आता फोन आला होता. आवाज व्यवस्थित येतोय ऐकू सगळ्यांना आणि व्यवस्थित दिसतोय? ओके. ती झोपली असेल तर तिला लवकर उठवू नको असं कालिदास म्हणतो. असं का म्हणतो कालिदास, तर ती झोपल्यानंतर स्वप्नात तिच्या मी आलो असेल आणि आमची भेट तर अशी रिॲलिटीमध्ये होऊ शकत नाही, तर ती स्वप्नात तरी आमची भेट होईल आणि ती स्वप्नातली भेट तरी आमची साधारणतः होऊ दे असं कालिदास तिला सांगतो आणि उठवू नको तिला असं म्हणतो.
आणि मग काय म्हणतो त्याच्यानंतर, आणि जर अलगद, मग ती जर झोपली असेल तर तू काय कर, अलगद वारा म्हणजे अलगद असा आवाज येऊ दे, असा वाऱ्याचा दरवळ येऊ दे, आणि मग अलगद ती उठेल. आणि अलगद उठल्यानंतर मात्र तिला सांग की भर्तुर मित्रम प्रियम विधवे विद्धी माम अंबुवाह, हे वहिणी. इथं तू तिला तुझी ती वहिणी आहे असं यक्ष आवर्जून सांगतो. आणि तिला सांग की अविधवे असा शब्दाची योजना केली आहे कालिदासाने तिथं. अविधवे म्हणजे 8 महिने नवरा आपल्यासोबत नाही आहे, बाहेर कुठे गेला आहे. तर अविधवे याचा अर्थ विधवा नसलेले, सौभाग्यकांक्षिणी, हे सौभाग्यवती. ऐक काय आहे, तर कालिदास तिचं वर्णन करतो. इत्याख्याते पवनतनयम मैथिलीवोन्मुखीसा, असं म्हटल्यानंतर इथं उपमा देतो कालिदास त्या यक्षाला. आणि ती उपमा अशी आहे की असं तू म्हटल्यानंतर मेघा, की मी तुझ्या पतीचा मित्र आहे, तुला संदेश द्यायला आलेलो आहे, असं म्हटल्यानंतर मात्र काय होईल, ती मैथिलीवोन्मुखीचे, ज्याप्रमाणे हनुमंतांनी तिची मुद्रिका दिली होती रामाची आठवण म्हणून, आणि मग ती दिल्यानंतर सीता जशी वर पाहते त्याप्रमाणे मैथिली जशी वर पाहते तशी ती तुझ्याकडे पाहेल. आणि मेघा मात्र तिला आवर्जून सांग की हे प्रिये, हे वहिनी, की तुझा जो पती आहे तो तिकडे अम्रकूट, तिथे जो रामगिरी आश्रमामध्ये रामटेक पर्वतावर आहे, आणि तुझी खूप आठवण काढतोय, आणि काही काळजी करू नको, तो लवकरात लवकर येणार आहे बरं का. आणि तो लवकरात लवकर जेव्हा आल्यानंतर मात्र मग आपल्या मनातलं जे काही राहिलेल्या इच्छा आहेत त्या आपण सगळ्या विस्तारानं पूर्ण करू. याच्यामध्ये बरेचदा उत्तान शृंगाराचं पण थोडंसं वर्णन आहे, मी ते थोडंसं टाळतोय. मुद्दा असा आहे की समजून घेण्यासारखं आहे कालिदास. आता मी 1-2 समश्लोकी शांता शेळक्यांनी ही जे वर्णन केलेलं आहे, समश्लोकी लिहिली आहे शांता शेळके मराठीमध्ये, सोप्या मराठीमध्ये, किती सुंदर. 1-2 श्लोक ऐकवतो, आवर्जून ऐकावेसाचे. मेघाला सांगितलं आहे की अलकावती नगरी कशी आहे, आपली पत्नी कशी दिसते. तर ती पत्नी माझी कशी, आता आपण त्याचा संदर्भ घेत होतो, त्याच्यावर शांताबाई असं लिहितात की मेघाला यक्ष सांगतोय, केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जान लाडकी, विरहे माझ्या मनी झुरतसे चक्रवा किंवा जणू एकाकी. कठीण दुरावा गाढ सोसता असेल गेली म्लान होऊनी, शिशिराचा आघात सोसता विशीर्ण व्हावी जशी कमलिनी. त्याप्रमाणे शिशिर ऋतूचा आघात होऊन जशी कमलिनी म्लान होऊन जाते तशी ती माझी पत्नी आहे. आणि आणि मी यक्ष सांगतोय तिला समजून, असतील डोळे सुजले सखीचे सदैव करिता प्रदीर्घ रोदन, उष्ण दीर्घ त्या निश्वासांनी गेले असतील ओठही करपून, तळ हातावर वदन विसावे मुक्त केश त्या वरी विखुरले, घनपटली जणू केविलवाने बिंब शशीचे अर्ध झाकले. आणि ती पत्नी माझी कशी आठवण काढते. श्लोकमुळे शेषान मासान विरह दिवस स्थापितस्यावधेर्वा विस्विन्यस्यंती भुवी गणनया देहली दत्त पुष्पई, असा तो मूळ श्लोक आहे. अर्थात हे रोमॅन्टिक आहे असंही वाटत नाही, कारण ते प्रौढ संस्कृतमध्ये, त्याच्यामुळे पुढची पिढी त्या निमित्ताने संस्कृतकडं वळण्यासाठी कालिदासाला जाणून घेण्यासाठी या समश्लोकीचा खूप चांगला वापर होऊ शकतो. शांता शेळकेंनी या श्लोकाचं वर्णन समश्लोकीत फार छान केलं आहे. त्या म्हणतात, उंबर ठ्यावर फुले मांडुनी एक एकती दिवस मोजिते, किती विरहाचे मास राहिले पुन्हा पुन्हा आजमावून बघते, रमते केव्हा कल्पनेत मम सहवासाची चित्रे रेखुन, विरहामध्ये रमणी बहुधा असेच करीती मनोविनोदन. विरहामध्ये ज्या रमणी आहे, रमणी म्हणजे ज्या या आहेत स्त्रिया आहेत, त्या विरहामध्ये असं करत राहतात असं सांगतो कालिदास. आणि मग मेघाने तो संदेश दिल्यानंतर तिला सांगतो की बरोबर 4 महिन्यांनी देव दीपावलीच्या वेळेला मी आवर्जून येईन, आणि मग आपला जो विचार आहे आपण एकत्र येऊया वगैरे वगैरे तो विचार. तर कालिदासाचं जे वैशिष्ट्य आहे या एकूण अनेक श्लोकांनी, मी खूप श्लोक गाळलेले आहेत त्याच्यामध्ये, खरं तर खूप विस्तार व्हायला पाहिजे. मात्र कालिदासाचं वैशिष्ट्य ह्या मेघदूतामध्ये वेगळं काय आपल्याला दिसून येतं, तर कालिदासांनी जे सृष्टीचं वर्णन केलेलं आहे ते आजसुद्धा आपल्याला नवीन दिसतं. तर MA इंग्लिशच्या कोर्समध्ये सध्या मुंबई विद्यापीठाने इको क्रिटिसिझम नावाचा एक नवीन एक एसे प्रिस्क्राईब केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं एक नवीन साहित्य संप्रदाय आहे सध्या येतो आहे, ज्याच्यामध्ये
हे जे जगामध्ये होत असलेलं एन्व्हायरमेंटल क्रायसिस जे आहे, निसर्गाकडे माणसाचं लक्ष नाही आणि माणूस कसा स्वतः निसर्गाला ओरबाडून खातोय आणि त्याच्यावर कसं एक नवीन साहित्यिक चळवळ सुरू निर्माण झाली पाहिजे असं वर्णन होत आहे. तर मी तो पेपर शिकवत होतो, त्याच्यात शेरिल ग्लॉटफेल्टीचं एन्व्हायरमेंटल लिटररी स्टडीज इन एन्व्हायरमेंटल क्रायसिस असा एक एसे आहे. तो विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी आवर्जून कालिदासाचा उल्लेख करतो. मात्र मी असं करताना इंग्रजीमध्ये कालिदासाच्या मेघदूताची गोष्ट सोप्या इंग्रजीत सांगतो आणि हे सांगत नाही की कालिदासाने लिहिले आणि मेघदूतात आहे. मुलं इतक्या इंटरेस्टने ऐकतात आणि मग नंतर सांगतो की कालिदासाने चिंततात वाव असं आपल्याकडं काही आहे. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की पुढच्या पिढीला कालिदास अधिकाधिक माहिती होण्यासाठी कालिदासाने जे निसर्गांचं वर्णन केलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय परंपरा ही निसर्गाला, म्हणजे आपला ज्याच्यात दोन परंपरा आहेत, एक आहे अँथ्रोपोसेंट्रिक आणि इकोसेंट्रिक. अँथ्रोप म्हणजे माणूस हा केंद्रबिंदू मानून देशामध्ये जगामध्ये काही दुसऱ्या संस्कृती आहेत, युरोप आहे किंवा दुसऱ्या जे धर्मांच्या संकल्पना आहेत ज्या सांगतात की माणूस हा केंद्रबिंदू आहे, बाकी सगळं निसर्ग आहे तो काही एवढा महत्त्वाचा नाही. मात्र भारतामध्ये भारतीय संस्कृती पूर्ण वेगळी आहे. निसर्ग, वी आर लिव्हिंग इन अ सिम्बायोसिस, को एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, एकदम निसर्ग आणि आपण याच्यामध्ये कुठलाही विरोध नाही आहे, ते एकत्र सोबत घेऊन नांदतोय आपण. कालिदासाच्या शाकुंतल या नाटकामध्ये शकुंतला जेव्हा कण्वमुनीच्या आश्रमातून दुष्यंताकडे जायला लागते तेव्हा तो इतका अप्रतिम तो चौथा अंक आहे, तो खरं तर इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी, इंग्रजीच्या साहित्याच्या अभ्यासकांनी सुद्धा तो आवर्जून वाचला पाहिजे असा आहे. म्हणजे मुळात कालिदासांनी निसर्गाकडे ज्या डोळस दृष्टीनं पाहिलं तो विचार खरं तर आपल्यामध्ये रूढ होण्याची फार गरज आहे. पूर्वमेघ याच्यावर एक वेगळं एक तासभराचं व्याख्यान होऊ शकतं, उत्तर मेघावर वेगळं व्याख्यान होऊ शकतं, श्लोकांच्या विस्तारावर, समश्लोकीवर चिंतन होऊ शकतं आणि एकूण साहित्यिक परिभाषा कालिदासाची जी आहे तिच्यावर सुद्धा खूप चांगलं चिंतन होऊ शकतं. ते खरं यथावकाश आपल्याला करता येईल. मात्र इंग्रजी साहित्य, मराठी साहित्य, संस्कृत साहित्य याचा जेव्हा अभ्यास करताना वसंत बापट नावाचे जे मोठे कवी मराठीत होऊन गेले त्यांनी असं कालिदासाबद्दल त्यांचं खूप प्रसिद्ध एक लेख प्रसिद्ध झाला होता कालिदासावर. त्याच्यात ते असं म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये काय काय झालं तर शेक्सपियरसारखा विश्वामित्र एका नव्याच विश्वात घेऊन गेला. शेली, कीट्स, बायरन यांनी माझे नवयौवन मोहरून टाकले. काही काळ प्रगल्भ ब्राउनिंगने कब्जा केला. लिटल पोर्तुगीज, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगने प्रेमाच्या नाजूक तरल छटांची आनंददायक सल मनात कायम ठेवली. पुढे रोझेटी आणि जॉन डन यांच्या अभिनव प्रतिभेचे दर्शन घेताना सुखाच्या कितीतरी घटका मन व्यापून राहिल्या. पण ग्रामोफोनच्या तबकडीवर पिन अडकून बसावी आणि नाथ हा माझा, नाथ हा माझा हे एक आवर्तन ऐकू यावे तशीच माझी दशा झाली आहे आणि माझ्या जीवीचा जिवलग एक कालिदास मनात कायमच पिंगा घालत आहे. दास हा माझा, दास हा माझा असे लाडात म्हटले असते, पण वस्तुस्थिती अशी आहे की दास मी त्याचा, दास मी त्याचा. कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही, तो होऊन गेलेला नाही, तो आहे तसाच आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. मेघदूत निर्माण करणाऱ्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही, तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे, उरले आहे फक्त तादात्म्य. कालिदास कुठे जन्मला, कुठे राहिला, कुठे फिरला याची उठाठेव हवीच कशाला? हा महाकवी आननी कसा होता किंवा जीवनी कसा होता हे कोणालाही माहीत नाही आणि माहीत नसणार. काल कालियाच्या माथ्यावर तो उभा आहे, तो कोणाला दिसणार नाही. केवळ सृष्टीशी एकात्म झालेले त्याचे आत्मभान आपल्यापर्यंत पोचायला हवे. कालिदासाच्या मस्तकावरची मूर्ती दिसली नाही तरी मुरलीचा दिव्य स्वर तेवढा ऐकू यायला हवा. म्हणजे काय सुंदर वसंत बापटांनी कालिदासाच्या मेघदूताबद्दल एकूण असं लिहिलं आहे. आणि माझ्या असंही वाचनात आलं की साहित्याचं पहिलं भारतीय नोबेल म्हणजे भारतातले जे आपले रवींद्रनाथ टागोरांना मिळालं. रवींद्रनाथ टागोरांच्या एकूण कवितेच्या सृष्टीवर कालिदासाचा खूप मोठा प्रभाव आहे. रवींद्रनाथ टागोरांनी मेघदूत नावाची एक कविता लिहिली आहे सुंदर.
त्यात ते म्हणतात, हे कविवरा, एक कुठल्या तरी आषाढाच्या पहिल्या दिवशी तू हे काव्य लिहिलंस आणि त्यामध्ये जगातील सर्वच विरही जनांचा शोक तू कायमचा शब्दबद्ध करून ठेवलास. त्यानंतर अनेक आषाढांचे पहिले दिवस आले, पाऊस कोसळला, अनेक प्रेमीजनांचा विरह घडला आणि त्यांच्या विरहवेदना तुझ्या मंदाक्रांता छंदातून मंदपणे वाहत आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या. त्यावेळची ती उज्जैनी नगरी, तो आम्रकूट, ती रेवा आणि ती क्षिप्रा, त्यांचे ते तट, ते प्रासाद, त्या चंचल रमणी, त्यांचे नेत्रकटाक्ष, विरहवेदनेने दुःखी झालेल्या त्या पौरनारी, त्यांचे ते वीणावादन, केतकीच्या वनानं वेढलेलं गाव, पावसाची चाहूल लागताच गावाच्या वाटेवरच्या वृक्षांवर घरटी बांधून कलकल करणारे पक्षी, हे सर्व तू आपल्या काव्यात बांधून ठेवलेस. म्हणूनच आम्ही पाहू शकतो आज रवींद्रनाथ टागोर लिहित आहेत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, आज मी पूर्वेकडल्या श्यामलवंग देशात बसून मेघदूत वाचतोय. पावसाच्या धारा झरत आहेत, विजा चमकत आहेत. अशा वेळी घराचं दार बंद करून मी एकटाच बसलोय. हे कवी, तुझ्या मंत्रानं माझ्या हृदयात कोंडलेली व्यथा मोकळी झाली. मला अनंत सौंदर्यात चिररात्री एकाकी वागून विरहवेदना सोसणाऱ्या विरहिणी प्रियेचा विरहरूपी स्वर्गलोक मिळाला. आता टागोरांपासून ते अनेक मराठी कवी असतील, इंग्रजी कवी असतील, साहित्यामध्ये ज्यांनी मोठं काम केलं आहे. कालिदासाचं शाकुंतल हे इंग्रजी, त्यातल्या त्या जर्मन कवी जो गटे होऊन गेला, त्यांनी डोक्यावर घेऊन अक्षरशः तो नाचला असं म्हणतात की काय कालिदासाची वाणी आहे. मी काल राम शेवाळकरांना ऐकत होतो. राम शेवाळकरांचं 30 मिनिटांचं मेघदूतावर एक व्याख्यान आवर्जून तुम्ही पण सगळ्यांनी ऐका, यूट्यूबवर अवेलेबल आहे. राम शेवाळकर म्हणतात की कालिदासाच्या मेघदूताचं अपूर्वाई काय, वेगळेपण काय, तर म्हणाले, त्यांनीसुद्धा रवींद्रनाथ टागोरांना कोट केले आणि ते म्हणतात की प्रत्येक प्रतिभावंत हा अलकेचा प्रवासी असतो, अलकावती नगरीचा. म्हणजे प्रत्येक प्रतिभावंत कवी आहे, प्रत्येक प्रतिभावंत कवी हा अलका नगरीचाच एक प्रवासी असतो. कारण तो पृथ्वीवर जरी असला तरी रवींद्रांनी अलका नगरी अस्तित्वात आहे, ती तुमच्या आमच्या मनात, असं ते म्हणतात. अलका नगरी असो, कालिदासाने हे जे वाङ्मय लिहिलेलं असो, एकूण त्याचं जे चिंतन असो, या सगळ्या गोष्टींचं खरं तर हे झालं फक्त मेघदूताचं. 120 श्लोक आहेत मेघदूत, मात्र त्याची अनेक नाटकं आहेत, साहित्यिक परिभाषा आहे. आणि जेव्हा मी इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांना नाव न सांगता कालिदास किंवा संस्कृत साहित्यांचं जेव्हा इंग्रजीतले हे विषय सांगतो, तेव्हा एक विलक्षण चमक त्यांच्या डोळ्यातनं येते. त्यांना ते जाणवतं की हे अस्सल देशी भारतीय जीवन आहे. आणि पुण्याला डॉक्टर शिरीष चंदडे सरांनी आम्हाला इंग्रजी कविता शिकवली आणि ते ज्या पद्धतीने आम्हाला कविता शिकवत असेल, खरं तर त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. आम्हाला कवितेची आवड निर्माण झाली आणि इंग्रजी कवी त्यातल्या त्यात ब्राउनिंग सरांनी शिकवले. सर म्हणत असत की शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता, फुले तयावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता. हे कवी जो असतो त्याच्यावर जाळायची, म्हणजे कारण तो आयुष्यभर जळत होता. सुरेश भटांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की लोक नेतील मला खोलपुरा यासाठी. मुद्दा असा आहे की आणि जो कायम कवी जो असतो तो फुलत असतो आणि तो कायम फुलत असल्यामुळं तो गेल्यानंतर त्याच्यावर फुलं वेगळे टाकायची गरज नाही. असा हा कालिदास आहे. कालिदासाचं जीवन, त्याच्याबद्दल फार काही आपल्याला माहिती नाही आहे, त्याचा जन्म माहिती नाही आहे, तो राहत कुठे होता माहिती नाही, किंवदंती आहे, तरीसुद्धा कालिदास हा नेहमी मनामध्ये आपल्या घर करून राहतो. आणि म्हणून आपण सर्वांनी आवर्जून कालिदासाच्या काही वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन करावं, काही त्यांच्या हे वाचाव्या, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय वाचावं. आणि त्यानिमित्तानं केवळ आषाढाचा पहिला दिवस आला आणि की मग कालिदास दिन म्हणून अशा गोष्टी होतात. आज एक साप्ताहिक विवेकनी माझा एक लेख प्रकाशित केला आहे, मी आत्ताच फेसबुकवर शेअर केला आहे. आणि खरं तर विस्तारानं थांबवून प्रत्येक श्लोकाचं चिंतन करून काही गोष्टी व्हाव्यात या लॉकडाऊनमध्ये असा विचार आहे. एक 6 ते 7 भागांमध्ये कालिदासाचं मेघदूत आणि त्याच्यावर, कारण याच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या फॉर एक्झाम्पल मल्लीनाथांनी जे भाष्य केलेलं आहे कालिदासाच्या प्रत्येक श्लोकावर, त्याचा उलगडा करून सांगणं हे अजून सुंदर आहे. आणि मग इंग्रजी साहित्यातले जे कवी आहेत त्यांनी आकाशाकडं, मेघांकडं, ढगांकडं कसं पाहिलं आहे, त्याचं चिंतन कसं व्हायला पाहिजे, त्याचंसुद्धा एका अर्थानं
आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करता येऊ शकतो. आणि सध्या मी जो अभ्यास करतो इकॉलॉजिकल क्रिटिसिझम, की सध्या खूप टूम निघालेली आहे की आपल्याकडे रोमॅन्टिक क्रिटिसिझम, रोमॅन्टिक पोएट्स आहेत इंग्रजी साहित्यामध्ये, वर्ड्सवर्थ आहे, शेले, किट्स, बायरन वगैरे या मंडळींनी खूप साहित्यामध्ये निसर्गाचं चित्रण केलेलं आहे. मात्र भारतामधलं जे आपल्या कवींचं जे चित्रण झालेलं आहे ते अप्रतिम चित्रण आहे. त्याच्यामुळं कालिदास जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या प्रत्येक गोष्टींचं, प्रत्येक चिंतनाचा, तो नाटककार म्हणून मोठा आहे, तो एक कवी म्हणून मोठा आहे, आणि त्याचं जे चिंतन आहे ते दूरगामी आणि अष्टावधानी, सहस्रावधानी असा तो कवी आहे. मला वाटते अशा या कवीच्या कालिदास, महाकवी कालिदास दिनी आपण सर्वांनी कालिदासाच्या वाङ्मयाचं चिंतन करावं असं मी सांगतो आणि थांबतो. बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विश्वास धोंगडे म्हणून जे आमचे मित्र आहेत त्यांनी लिहिलं आहे की सर्व 140 श्लोकांवर एक सविस्तर व्याख्यान व्हायला हरकत नाही. शिरीष जोशी सर जे आहेत आमचे, त्यांनी पण लिहिलं आहे. बऱ्याच जणांनी इथं खूप लिहिलेलं आहे. वेळेअभावी मी सगळंच वाचत नाही. सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि कालिदासाच्या एकूण प्रतिभेला मी वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.